मालेगाव स्फोट प्रकरणी 17 वर्षांनंतर आज NIA कोर्ट देणार निकाल। साध्वी प्रज्ञा ठाकूर, कर्नल पुरोहित सह 7 जण आहेत आरोपी। 2008 मध्ये झालेल्या या स्फोटात 6 जणांचा झाला होता मृत्यू। येत्या 7 ऑगस्टला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक। उद्धव ठाकरे राहणार बैठकीला उपस्थित, तर सर्व राज्यातील इंडिया आघाडीचे नेतेही राहणार हजर। काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल करणार भाजपमध्ये प्रवेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये होणार प्रवेश। काँग्रेसला मोठा धक्का। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप ॲक्शन मोडवर। माजी आमदार आणि खासदारांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मॅरेथॉन बैठका। निवडणुकीच्या तोंडावर आखणार रणनीती। धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद देणं म्हणजे जनतेच्या भावनांशी खेळ। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत मंत्रिपद देऊ नका। रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर। शिवसेना खासदारांसोबत करणार चर्चा, तर आज कोणकोणत्या भाजप नेत्यांची भेट घेणार याकडे लक्ष। ज्ञानेश्वरी मुंडे आज घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। 21 महिन्यांनंतरही आरोपींना का अटक होत नाही याबाबत मांडणार व्यथा। पुणे रेव पार्टी प्रकरणी खडसेंचा जावाई खेवलकरची पोलीस कोठडी आज संपणार। मद्यप्राशन केल्याचा अहवाल, तर कोकेन बद्दलच्या अहवालाची अजूनही प्रतीक्षा। मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा। नद्यांना पूर, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत। रेल्वे ट्रॅकवरही पाणी आल्यानं वाहतुकीला मोठा फटका। आणि अमेरिकेकडून भारतावर 1 ऑगस्ट पासून 25% टॅरिफ लागू। रशियासोबत व्यवसाय केल्यामुळे दंडही वसूल करणार।